काय प्रकरण निघालं. त्याच्यापूर्वी काय झालेलं आहे, तर त्याच्यापूर्वी 2023 डिसेंबर 2020 मध्ये UDCPR लागू झालं. U2 आपल्याला 0.2 FSI होता आहे. तो UDCPR लागू झाल्यानंतर FSI वाढून आपलं 1.8 5.5% FSI वाढला. पण रेडी रेकन आपले त्यावेळेपासून वाढले नाही. कोकटापासून ते आमच्या वडकरपर्यंत साधारण 3-3.5 लाखाच्या रेडी रेकनचा रेडी गुंठ्याचं सांगतोय एकर झाला. हे गुंठ्याचं सांगतोय, सरकारी भाव सांगतोय. ते सांगितलं पाहिजे. का सांगितलं पाहिजे काही, तर लोक 40 लाखात फसत आहेत. 75 लाखाची जमीन एकर, 75 लाख गुंठा, ती जमीन 40 लाख रुपये एकर मध्ये विकतायत लोक. म्हणून मी हे सांगतोय, जमीन विकणं हा वगैरे याच्या मागचा उद्देश बिलकुल नाही. जमिनीची लढाई न देण्याचीच लढायची आहे. लक्षात घ्या. लोकांनी जागृत झालं पाहिजे. हलक्या भावामध्ये आणि याच्यात आणि जराशा कारणासाठी कुठेतरी आजारी पडलो, पोरीचं लग्न करायचंय म्हणून आयुष्याचा वाटोळा करून घेऊ नका. कुठून तरी हात उचले पैसे घ्या. लागलं तर तुमचे याचे कर्ज आहेत 50,000 बँकांचे वगैरे, ते घ्या शेतीसाठीचे. आणखीन काही वेगळ्या पद्धतीने करा, पण ह्या भुलभुलैयामध्ये जाऊ नका. हे सांगायची त्याच्या मागची भावना आहे. लोक त्याचा गैरअर्थ काढतात. हेमचं तो भाव सांगत सुटलाय. भाव सांगत नाहीये. भाव सांगतोय असा, तो 3 कोटी रुपये किंमत तुमच्या